अपर्णास किचनमध्ये आज आपण करणार आहे वफल, चॉकलेट वफल. वफल सगळ्यांना लहान मोठ्यांना खूप आवडतात आणि घरच्या घरी मनसोक्त खाता येतात आणि भरपूर असे मस्त आपण करू शकतो. तर पहा तर शेवटपर्यंत तुम्ही वफल्स कसं करायचे आहेत. कमी साहित्यात आणि अगदी तुम्हाला 15-20 मिनिटात होणारा हा पदार्थ आहे. तर चला तर करूया वफल. वफल करण्यासाठी आपण पहिल्यांदा काय काय साहित्य घेतलेलं आहे ते बघूया. इथे आपण कणिक घेतलेली आहे, ही 1 कप घेतलेली आहे किंवा 1 मोठी वाटी. कणिक किंवा मैदा घ्या, पण कणिक घेतलेली कधी चांगली. कणिक 1 कप घेतली तर इथे आपण अर्धा कप पिठी साखर घेतो आणि अर्धा कप आपण दूध घेतलेलं आहे. इथे 2 टेबलस्पून कोको पावडर आहे. त्यानंतर बटर घेतलेलं आहे मी. हे अर्धी स्लॅब आपल्याला किंवा 50 ग्रॅम. साधं तुम्ही लोणी घरातलं रेग्युलर अर्धी वाटी घेतलं तरी चालेल. असं तुम्ही रिफाइंड ऑइल घेतलं तरी चालेल. तुम्ही याला काहीही वापरू शकता. रिफाइंड ऑइल घ्या, बटर घ्या किंवा टेबल बटर घ्या. त्यानंतर यासाठी आपण 2 अंडी घेतलेली आहेत आणि अगदी चिमूटभर मीठ. अर्धा टीस्पून आपण बेकिंग पावडर घेतलेली आहे. बेकिंग पावडरने मस्त क्रंची होतं आणि फुगतंही छान वफल. ओके, या साहित्यामध्ये आता आपण कसं करायची पुढची रेसिपी ते पाहूया. आता आपण 50 ग्रॅम बटर घेतलेलं आहे. हे इथं तुम्ही जर लोणी घेतलं आपलं घरातलं तर ते मात्र तुम्ही अर्धा कप घ्या, थोडंसं जास्त लागतं. पिठी साखर हे चांगलं फेटून घ्यायचं आहे आपल्याला. आता यामध्ये आपण चिमूटभरच सॉल्ट असं मीठ घालायचं आहे. अगदी 1 चिमूट घातलं मी. बेकिंग पावडर घालायची आहे, तीही आपल्याला अर्धा टीस्पून घालायची आहे. पुढे मागे कशी घालाही. त्यानंतर यामध्ये आपल्याला कोको पावडर सगळं फेटायचं आपण. इथे दूध घेतलेलं आहे, रेग्युलर दूध आहे. कमी जास्त लागू शकतं कारण थोडंसं बॅटर हे सैल असतं. हे मी आत्ता अर्धा कप वापरलं आहे. गरज वाटली तर आणखीनही मी दूध घालणार आहे. आता आपण यामध्ये 2 अंडी घालायची आहेत. अंडी तुम्ही वेगळी फेटून घातली तरी चालेल. आणि एक तुम्हाला सांगते बघा, गडबडीच्या वेळेला आपल्याला जर हे वफल करायचे असले तर मात्र तुम्ही हे मिक्सरला जरी फिरवलं ना सगळं तरी चालतं. मिक्सरमध्ये सुद्धा हे व्यवस्थित होतं बॅटर. अगदी स्लो स्पीडला करा. आता इथे मी 2 अंडी वापरते. तुम्हाला जर अंडी वापरायची नसतील तर तुम्ही थोडीशी मिल्क पावडर म्हणजे अर्धा कप मिल्क पावडर घ्या आणि अर्धा त्यामध्ये दूध घाला, अर्धा कप, आणि त्याचं बॅटर वापरा. हे इथं अंडी घातली आपण. आता अंडी घातली की आपल्याला माहिती आहे आपल्याला हे कसं फिरवायचं आहे. तर हे असं म्हणजे हे अंडी सगळी चांगली फेटली जाणार आहेत आणि हे मी मस्त सगळं फेटून घेते. छान हलकं बॅटर 1 मिनिटभर जरा हे फिरवायचं. बघा असं हे चांगलं पातळ झालं आहे. आता यामध्ये आपण कणिक हळूहळू घालायची आहे. अशी फिरवायची, हळूहळू घालायची, एकदम घालायची नाही आहे. हे आता बॅटर आपलं असं श्रीखंडासारखं झालेलं आहे. पण 1-2च चमचे मी यामध्ये परत दूध घालते. थोडंसं सैल होईल. एकदमच पहिल्यांदाच खूप दूध घातलं तर पातळ होऊ शकतं. म्हणून आपण हे असं नंतर करायचं आहे. आता वफल पॅनची आपण एक थोडी माहिती बघूया. हे वफल पॅन तुम्हाला ॲमेझॉनवरही मिळू शकेल ऑनलाईन. त्यानंतर कुठल्याही भांड्याच्या दुकानामध्ये वफल पॅन मिळतं आणि जास्त करून मोस्टली हे इलेक्ट्रिकचं वापरलं जातं. पण गॅसवरचं मला जरा इझी वाटलं आणि हे स्क्वेअरमध्ये आहे, गोलसुद्धा असतात. बघा असं हे वफल पॅन असतं. की वफल पॅन पहिल्यांदा प्रीहीट करायचं. जसं आपण तवा प्रीहीट करतो चपातीला तसं आपल्याला हे वफल पॅन पण प्रीहीट करावं लागतं. हे बघा थोडंसं मी हे 1 मिनिटभर तरी प्रीहीट करते आणि प्रीहीट केल्यानंतर याला आपल्याला ग्रीसिंग करावं लागतं. असं ग्रीसिंग आपण दोन्ही बाजूला करायचं आहे. बघा बॅटर असं पॅनमध्ये घालायचं आहे. मधून सुरुवात करायची बघा घालायला.
गॅस बारीक आहे. मुख्य म्हणजे गॅस इथं मोठा ठेवायचा नाही सुरुवातीला आणि पूर्ण भरून घालायचं, अर्धं वगैरे असं नाही. कोपऱ्यामध्ये शिस्तीत सगळीकडे यायला पाहिजे. 1 कपमध्ये साधारण 3 वफल व्यवस्थित होतात. फिनिश. लगेच लावायचं नाही, अगदी एखादा मिनिट जरा थांबायचं आणि मगच लावायचं हे. आणि 7 ते 8 मिनटं झालेली आहेत आणि आपण आता हे उलटायचं आहे. तेवढाच वेळ 5-6 मिनिट तरी आपल्याला असंच उलटं करून ठेवायचं आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि आपला टाईम झालेला आहे, बघूया झालं आहे का. वा, मस्त बघा, आतून सुद्धा छान बेक झालेला आहे वफल आपला, सुरेखच. अगदी हलक्याच हाताने आपण असं काढायचं. इथे आपण नाईफ पण यूज करू शकतो, स्पॅच्युला पण यूज करू शकतो, काही आपण घेतलं तरी चालेल. हे बघा, मस्त झाला आहे की नाही. म्हणजे अगदी विकतचा जसा वफल असतो तसं. आता हे मात्र गार व्हायला पाहिजे. मी इथे असं ठेवते, 1-2 मिनटामध्ये छान गार होईल. आणि वफलच्या शॉपमध्ये काय करतात माहिती आहे, ते जे असतात वफल करणारे ते हे असं धरतात आणि असं हलवतात. बघितलं असाल तुम्ही, इतकं छान वाटतं बघायला सुद्धा. अरे वा, मस्त असं ते हलवत असतात. हे असं आता मी जरा गार करत ठेवते, तोपर्यंत आपण चॉकलेट मेल्ट करून घेऊया. चॉकलेट मेल्ट करून घेणार आहे. डबल बॉयलरसाठी मी इथं पाणी ठेवलेलं आहे आणि हे इथे असं एक छोटं बाउल ठेवलेलं आहे. डार्क चॉकलेट घ्यायचं आपण इथे. डार्क चॉकलेटची टेस्ट मस्त असते. साधारण मी 1 स्लॅब घेतलेली आहे. आपल्याला 3 ते 4 वफलसाठीही पुरेल आपल्याला. तुम्ही ओव्हन असेल मायक्रोवेव्हमध्ये सुद्धा मेल्ट करू शकता, पण इथे सगळ्या माझ्या बघणाऱ्यांना कळायला पाहिजे की कसं आपण चॉकलेट मेल्ट करत आहे, म्हणून मी दाखवते. आणि आत्ता उन्हाळा आहे हां, म्हणून लगेच मेल्ट होतं आहे. थंडीच्या दिवसात चॉकलेट मेल्ट व्हायला ना फार वेळ लागतो. घरात लहान मोठ्यांना वफल आवडतं. आपल्या असे चॉकलेटच्या वेगळ्या वेगळ्या रेसिपी आहेत, त्याही तुम्ही पाहत राहा. आता हे चॉकलेट मेल्ट झालेलं आहे आणि आता आपण हे असं चांगलं याच्यात छोटे छोटे पीस होते ते सगळे हलवून गुठळ्या मोडल्या आणि यामध्ये साधारण आपण 1-2च चमचे दूध घालायचं आहे. 2 चमचे, म्हणजे चॉकलेट सॉफ्ट होतं, कडक राहणार नाही. आता हे असं वफल आपलं झालेलं आहे आणि आपण इथं याचे 2 पीस करायचे. अगदी नाईफनी पण छान होत आहेत, पण तुम्ही पिझ्झा कटर असं वापरलं, पिझ्झा कटर तरीही चालेल. आता आपण यामध्ये असे चॉकलेट घालायचं सगळं. वा, चॉकलेट म्हटलं की काय, लहानांना काय आणि मोठ्यांना काय, सगळ्यांनाच आवडतात चॉकलेटची रेसिपी. हा व्हिडिओ कसा काय वाटला ते मला नक्की लाईक करा आणि कमेंट्सही करा. तुम्हाला अशा आणखीन मस्त मस्त रेसिपी लगेच मिळतील. जेव्हा तुम्ही लाईक करता त्यावेळेला तुम्हाला इतरही रेसिपी लवकर येतात. असा हा परत पीस ह्याच्यावरती ठेवायचा आहे बघा. आणि आपण हे, आपल्याला माहिती आहे वफल शॉपमध्ये वफल्स किती कॉस्टली असतात आणि घरात तुम्ही हे केले तर सगळे मनसोक्त खाऊ शकता. आणि 1 कपमध्ये मी सांगितलं तसं 3 ते 4 आरामात होतात. तुम्ही लाईक केलं, कमेंट्स केलं की आम्हालाही उत्साह येतो अशा छान छान रेसिपीज करायला. आता याला आपल्याला गार्निश करायचं असेल तर आईस्क्रीम घाला, आणखीन रिच करायला ड्रायफ्रूट्स रोस्ट करून तुम्ही घालू शकता यामध्ये. त्यानंतर छोटे ग्रॅन्युअल्स असतात ते घालू शकता. असे छोटे चॉकलेटचे पीस असतात ते घालू शकता. व्हाईट चॉकलेट असेल व्हाईट चॉकलेट घालू शकता. तुमच्याकडे जे काही असेल ते तुम्ही घालू शकता. तर असा आपला हा आजचा वफल स्पेशल आणि बच्चे कंपनींना
मस्त आवडणारा व्हिडिओ झालेला आहे. तर तो तुम्हाला कसा काय वाटतोय ते परत तुम्हाला सांगते मी. नक्की लाईक करा आणि कमेंट्सही मला जरूर करा.